हे बघा, हे आमचा पहिला ब्लॉग आहे. आज आम्ही संडे होता म्हणून मासे आणले होते आणि माशांना आम्ही तिकडनंच कापून वगैरे आणलेले. आणि इथं काय नाहीये, मी पोटातलं घाण काढते. आणि ते ब्लॅक ब्लॅक असतं का नाही, त्याला आम्ही क्लीन करून घेतो कारण ते कडू लागतो म्हणून मुलं खात नाही, म्हणून आम्ही असं खातो. आता त्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायला पाहिजे. हे बघा, मी आता सगळं धुवून घेते. हे पाणी वास मारते म्हणून आम्ही धुवून टाकतो. त्यामुळं मी इकडं क्लीन करून घ्यालोय बघा मासे. आता हे क्लीन झाले की आता मी त्यांना सगळं पाणी काढून ठेवणार आहे. इथं बघा, आदोळी क्लीन करून घेतले. हे बघा, इथं मीठ घातले, हळदी पूड घातले. हे बघा, इथं मिरची पूड आहे, ती आमची घरगुती आहे, त्यामुळं हे पण त्याला त्याच्यामध्ये थोडं टाकून घेतले. आता इथला मस्तपैकी लिंबू पिळायचं, म्हणजे जर असं लिंबू घातले की मग त्याला चव बरी येते, म्हणून आम्ही लिंबू पण घालतो आणि आमटण पण घालतो. खरं आता आमटण मी भिजवलेले नव्हते म्हणून मी लिंबू टाकले. एक नाही तर दोन तुम्ही टाकलं तरी चालेल, असं काही नाहीये की तुम्हाला 2-4 हवं असं काही नाहीये. 2 टाकले तरी पण चालेल, आपल्या चवीनुसार घालायला लागतो. मग तुम्ही काय करा, बिया वगैरे काढून घाला, कारण की याच्यामध्ये पडले की कडू लागतात, म्हणून मी सगळं लक्ष देऊन करते. आता मी ह्याला मिक्स करून ठेवते, एक 15 मिनिट ठेवते. मग इकडे बघा, डाळीचं चालू करायचं, स्वयंपाक चालू करायचं म्हटलं तर डाळ पहिला पाहिजेच असतो. आता त्या डाळीला मी कांदा कापून घ्यायचा आहे आणि आता मी पहिला टोमॅटो कापून घेते. हे बघा, माझा टोमॅटो कापून झालेला आहे. इकडं मी एक हे घेतलो आणि त्याच्यामध्ये मी डाळ टाकलेला आहे. हे बघा, आता याला मी स्वच्छ पाण्यानं धुवून घेते. याला 1-2 वेळा धुले की याचं जे रफनेस असतो ते जाते सगळं. हे बघा, मी धुवून घेतलेले आहे. आता बरं 2 वेळा पाण्यानं धुले की मग डाळीला बी बरं चव येते आणि त्याच्यावरचं पाट बी जातं. आता इथे मी थोडंसं मीठ घालणार आहे आणि हळद घालणार आहे. मीठ वगैरे हळद याच्यामध्ये टाकून घेते मी. आता चिरलेले जे टोमॅटो होते, मी ते टोमॅटोही घालणार आहे त्याच्यात. आता थोडंसं मी याच्यामध्ये तेल टाकून घेते, कारण की जेव्हा शिट्टी येते त्यावेळेला ते बाहेर येत नाहीये, त्यामुळे थोडं तेल टाकलेलं बरं वाटतं. आता मी तो टोमॅटो सगळं त्याच्यामध्ये घातलेला आहे. आता बघा, मी इथं लीड लावून त्याला आता मी इंडक्शन वर ठेवते, कारण हा इंडक्शन वरचा कुकर आहे. आता मी याचे 2-3 शिट्ट्या काढून घेते. मग मी इकडे तांदूळ घेतलेले आहे. आता हे तांदूळ ही पाहिजे म्हटलं की ते स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे. तेही 2 पाण्यानं मी बरं स्वच्छ धुवून घेते. हे बघा, माझे तांदूळ धुवून झालेले आहे. आता मी याच्यामध्ये मीठ घालते, स्वादानुसार घालायचं, आम्ही थोडंसं जास्त टाकतो. आता थोडंसं मीठ घातले की याच्यामध्ये थोडंसं आम्ही तेल टाकतो. हे बघा, मी तेलही टाकलेलं आहे थोडंसं. आता याला पण मी आता लीड लावून घेते. लीड लावले की आता मी तर गॅस ऑन करते आणि गॅस ऑन करून फुल फ्लेम वर ठेवते. हे बघा, आता हिचेही 2 शिट्टी काढून घेणार आहे. हे बघा, हे डाळीची 2 शिट्टी झालेली आहेत. बघा, तुम्ही बघू शकता, आणखीन एक शिट्टी झाली आहे. आता मी इथं लसूण ठेचून घेते, कारण मी लसणानं फोडणी मारणार आहे. हे बघा, लसूणची 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहे आणि हे बघा, मी तेल घालते. तुम्हाला आम्ही जरा तेल जास्त खातो म्हणताना आम्ही जर जास्त घातलो. हे बघा, ह्या साईडला मला मासे फ्राय करायचे आहे, त्यामुळे मी इकडं पण तवा गरम करायला ठेवले होते. आता मी तवा भरून मासे घालते, केवढं होते तेवढे घालते, मग नंतर उरलेलं दुसऱ्या स्टेपला करते. हे बघा, मी इकडे सगळं घालून घेतलेले आहे.
आता या साईडला मी तेल गरम झाले बर्फाशी. आता याच्यामध्ये मोहरी घालते आणि थोडस जिरंही टाकते याच्यात. मग छान तडकला की आता त्याच्यामध्ये लसूण घालते. आम्ही लसणाचीही फोडणी मारतो आणि कांद्याचीही मारतो, खरं लसणाची बरी टेस्ट येते म्हणून मी यावेळेला लसणाची फोडणी मारले. आता बघा इकडं पण लक्ष द्यायला पाहिजे. आणि आता गरम आहे, बघूया. कडकडीत झाले की त्याच्यामध्ये थोडस मिरची पूड घालूया. आमची ही मसाल्याची मिरची आहे, ज्याला कांदा लसूण मसाला म्हणते, आम्ही तेच वापरतो. तुम्ही नक्की कमेंट करा की तुम्ही कुठली वापरता. हे बघा याच्यात डाळ टाकून घेतले. आता बरं एक वाफ आली की, उकळी आली की डाळीत थोडीशी कोथिंबीर चिरून घेते आणि थोडीशी डाळीमध्ये कोथिंबीर टाकून घेते. हे बघा माझं कापून झालेलं आहे, थोडं घालते त्याच्यात. हे बघा बरं स्वाद बरं वास येते म्हणून मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतले. आता या साईडला बघा आमचे मासे फ्राय व्हायला लागले. बरं कडक ह्याच्यानं आम्ही मासे कडक करून घेऊया. हे बघा एवढे उरले. आता मी मासे कडक करून घेतलेले आहे. हे बघा कसं दिसतात बघा. आम्ही रवाही लावून तळतो आणि दुसरंही असते. हे बघा माझ्या मुलग्याला मी ताट करून दिले. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.